येत्या शनिवारी म्हणजेच 25 जुलै 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतात एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा दिवस साजरा होणार आहे. आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करत विठ्ठल विठ्ठलचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तीत तल्लीन होऊन चालत असतात. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी जमते. पण मंडळी, हा दिवस फक्त वारीचा किंवा उपवासाचा दिवस नाही. हा दिवस आहे संयमाचा, शिस्तीचा आणि काही विशिष्ट नियमांचं पालन करण्याचा. आणि याच नियमांपैकी एक अशी चूक आहे जी बहुतेक लोक नकळत करतात. त्यामुळे त्याचं व्रत अपूर्ण राहतं आणि फळही मिळत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत आषाढी एकादशीचं महत्त्व काय आहे, या दिवशी कोणते नियम पाळायलाच हवेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती एक चूक जी अजिबात करू नये. 25 जुलैला आषाढी एकादशी आहे आणि जर तुम्ही ही एक चूक केली तर वर्षभराचं पुण्य एका क्षणामध्ये वाया जाऊ शकतो. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती प्रत्येक वारकऱ्याला, प्रत्येक भक्ताला माहिती असायलाच हवी. कारण काही चुकांसोबतच हे व्रत कोणी करावं, व्रत करणं शक्य नसेल तर कोणता पर्याय आपल्याला निवडता येईल, ही माहिती देखील मी शेअर करणार आहे. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवसापासून भगवान विष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर 4 महिन्यासाठी योगनिद्रेमध्ये जातात, अशी मान्यता आहे. म्हणूनच या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो, जो पुढे कार्तिकी एकादशीला संपतो, जेव्हा भगवान विष्णू पुन्हा जागृत होतात. चातुर्मासाच्या या 4 महिन्यामध्ये लग्न, मुंज यासारखी शुभ आणि मंगल कार्य केली जात नाहीत. हा काळ मानला जातो आत्मशुद्धीचा, साधनेचा आणि संयमाचा. महाराष्ट्रामध्ये या दिवसाचं वेगळंच महत्त्व आहे, कारण हा दिवस पंढरपूरच्या वारीशी जोडलेला आहे. आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहूवरून संत तुकाराम महाराजांची पालखी घेऊन लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला पोहोचतात. हे दृश्य बघण्यासारखं असतं. भक्तीचा महासागरच जणू पंढरपूरच्या दिशेने वाहत असतो. असं मानलं जातं की जो भक्त श्रद्धेने आणि पूर्ण निष्ठेने नियमांचं पालन करून हे व्रत करतो, त्याला मोक्षाची प्राप्ती होते, त्याची सर्व पापं नष्ट होतात आणि त्याला विष्णू कृपा लाभते. पण हे फळ मिळवण्यासाठी काही नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. चला तर मग आता आषाढी एकादशीला आपल्याला जे नियम पाळायचे आहेत आणि ज्या चुका टाळायच्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण एक एक करून जाणून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला नियम म्हणजे आषाढी एकादशीच्या व्रताची तयारी दशमीच्याच दिवशी सुरू करावी लागते. एकादशीचं व्रत खरं तर दशमीच्या दिवसापासूनच सुरू होतं. दशमीला रात्री हलकं आणि सात्विक भोजन घ्यावं. कांदा, लसूण, मांसाहार, तामसिक अन्न या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करावं. रात्री लवकर जेवण करून झोपावं, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी पोट रिकामं आणि शुद्ध असेल. त्यापुढचा नियम म्हणजे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठावं. एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. सगळ्यात आधी घराची स्वच्छता करावी, त्यानंतर स्वच्छ स्नान करावं. या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आठवणीने चिमूटभर हळद, थोडंसं गंगाजल, तसंच तुम्ही गोमूत्र किंवा तुळशीचं पान टाकून आंघोळ करावी, कारण यामुळे पवित्र नदीवरती स्नान केल्याचं किंवा चंद्रभागेवरती स्नान केल्याचं पुण्यफळ तुम्हाला लाभतं. स्नानानंतर स्वच्छ किंवा शक्य असल्यास सोवळ्याचे कपडे परिधान करावेत आणि विठ्ठल रखुमाईचं किंवा विष्णूंचं स्मरण करावं. तिसरा नियम म्हणजे स्नानानंतर सगळ्यात आधी देवपूजा करावी. या व्रताचा म्हणजेच उपवासाचा संकल्प करावा. देवासमोर हात जोडून उपवासाचा संकल्प घ्यावा आणि संकल्प घेत असताना म्हणावं, मी आज एकादशीचं व्रत श्रद्धेने आणि नियमांनी पूर्ण करेल, असा मनोमन संकल्प करावा. संकल्पाशिवाय केलेलं व्रत हे अपूर्ण मानलं जातं. त्यानंतरचा महत्त्वाचा नियम म्हणजे धान्य आणि विशिष्ट पदार्थ वर्ज्य करावेत. हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वाधिक विचारला जाणारा नियम आहे.
एकादशीच्या दिवशी तांदूळ, गहू, डाळी, ज्वारी, बाजरी यासारखी सर्व धान्य पूर्णपणे वर्ज्य असतात. याशिवाय कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान हे देखील पूर्णपणे वर्ज्य असतं. उपवासाला साबुदाणा, राजगिरा, शिंगाड्याचं पीठ, फळं, दूध, दही, सुकामेवा असे पदार्थ खाल्ले जातात. अनेक भक्त निर्जळी व्रत म्हणजेच पाणी देखील न पिता हे व्रत करतात, तर काही जण फलाहार करून व्रत पाळतात. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार व्रताचं स्वरूप ठरवावं, पण धान्य वर्ज्य करणं हे या व्रताचं मूळ तत्त्व आहे. त्यापुढचा नियम म्हणजे क्रोध आणि वाईट विचारांपासून दूर राहा. एकादशीचं व्रत फक्त उपवासापुरतं मर्यादित नाही. या दिवशी मनाने आणि वाणीने देखील संयम पाळावा लागतो. कोणाशी भांडण करू नये, कठोर शब्द बोलू नयेत, कोणाची निंदा नालस्ती करू नये. मन शांत आणि प्रसन्न ठेवून जास्तीत जास्त वेळ नामस्मरणामध्ये, भजनात किंवा विठ्ठलाच्या चिंतनात घालवावा. त्यापुढचा नियम म्हणजे दिवसा झोपू नये. एकादशीच्या दिवशी दिवसा झोपणं निषिद्ध मानलं जातं. शक्य असल्यास रात्रीही जागरण करून हरिनाम, भजन, कीर्तन, विष्णू सहस्त्रनाम किंवा ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथेचं पठण करावं. त्यापुढचा महत्त्वाचा नियम, दान आणि सेवा करावी. या पवित्र दिवशी शक्य असेल तसं अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजूंना मदत करणं पुण्यकारक मानलं जातं. वारीत सहभागी वारकऱ्यांना पाणी, अन्न किंवा सेवा देणं देखील या परंपरेचा एक भाग आहे. पण आता वारकरी पंढरपुरात असतील, त्यामुळे तुमच्या आसपासच्या गरजू लोकांना तुम्ही ही सेवा देऊ शकता, ज्यामध्ये अन्नदान किंवा त्यांना गरजेच्या वस्तू दान करू शकता. त्यापुढचा नियम म्हणजे द्वादशीला योग्य वेळी पारणं सोडा. व्रत सोडताना म्हणजेच पारण करताना योग्य मुहूर्तावरतीच अन्नग्रहण करावं. उपाशी राहून पुढचे अनेक तास व्रत लांबवणं हे देखील चुकीचं मानलं जातं. शास्त्रात सांगितलेल्या पारणाच्या वेळेतच व्रत जे आहे ते सोडावं. आता व्रत कोणी करू नये. काही लोकांना आरोग्याच्या कारणामुळे कडक उपवास शक्य नसतो, जसं की गरोदर स्त्रिया, वयोवृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती किंवा लहान मुलं. अशा व्यक्तींनी संपूर्ण निर्जळी उपवास करण्याऐवजी फलाहार किंवा हलका आहार घेऊन व्रत पाळावं. भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. शरीराला त्रास देणं हा या व्रताचा उद्देश नाही. तसंच ज्यांना पूर्ण उपवास शक्य नाही, त्यांनी किमान त्या दिवशी धान्य टाळावं, मन शुद्ध ठेवावं आणि शक्य तितकं नामस्मरण करावं. महत्त्वाचं म्हणजे भाव शुद्ध असेल तर व्रताचं फळ नक्की मिळतं. आषाढी एकादशीला महाराष्ट्रामध्ये जे वातावरण असतं ते शब्दात मांडणं कठीण आहे. लाखो वारकरी अनेक दिवस आधीपासूनच आपापल्या गावावरून पायी चालत ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत पंढरपूरकडे निघतात. वयस्कर आजी आजोबापासून ते लहान मुलांपर्यंत सगळेच या वारीमध्ये सहभागी होतात. पंढरपूरला पोचल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेणं हे या वारीचं अंतिम आणि सर्वात पवित्र क्षण मानला जातो. या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करणे देखील पार पडते. ही परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. आता आपण जी मुख्य चूक, ज्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे, ती चूक कोणती आपल्याला टाळायची आहे हे बघूयात. यासोबतच काही अशा चुका ज्या आहेत त्या देखील टाळाव्यात. बहुतेक लोक एकादशीचं व्रत करतात, उपवास करतात, मंदिरातही जातात, पण एक चूक अशी करतात जी नकळत त्यांचं संपूर्ण व्रत निष्फळ करते. ती चूक म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडणं. हो, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल, पण हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि पाळला जाणारा नियम आहे. शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी तुळस देखील भगवान विष्णूंसोबत उपवास आणि व्रत करते, अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीची पानं तोडणं किंवा तुळशीला स्पर्श करून पानं खुडणं हे अशुभ आणि व्रतभंग करणारं मानलं जातं. जर पूजेसाठी तुळशीची गरज असेल तर ती आदल्या दिवशी म्हणजेच दशमीलाच तोडून ठेवावीत. एकादशीच्या दिवशी अचानक आठवण झाली आणि तुळशीची पानं तोडली तर ही सर्वात मोठी चूक मानली जाते. याचबरोबर आणखीन काही गोष्टी देखील या चुकीच्या श्रेणीमध्ये मोडतात, ज्या टाळायलाच हव्यात. ज्यामध्ये कोणत्याही झाडाची पानं, फुलं तोडणं, तुळस असो किंवा इतर वनस्पती, हे आपल्याला टाळायचं आहे. केस कापणं, दाढी करणं हे देखील या महाएकादशीच्या दिवशी करणं टाळावं. घरामध्ये किंवा अंगणामध्ये केर काढणं, कारण यामुळे अनावधानाने जीवहत्या होऊ शकते असं मानलं जातं. म्हणूनच ह्या गोष्टी देखील टाळायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोटं बोलणं आणि कोणाशी वाद घालणं.
पण या सगळ्यात तुळशीची पानं तोडणं ही सर्वात जास्त लोक कळत नकळतपणे करत असलेली चूक आहे. कारण अनेक घरांमध्ये रोजच्या पूजेसाठी तुळस लागते आणि लोक या सवयीने एकादशीच्या दिवशीही तुळस तोडतात. यामुळे कृपया या एका गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. मंडळी, आता आपण एक अशी गोष्ट बघूया जी फार कमी लोकांना माहिती आहे. एकादशी हे व्रत नेमकं कसं सुरू झालं? पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी मृदुमान्य नावाचा एक अत्यंत बलाढ्य आणि क्रूर राक्षस होता. त्याने आपल्या तपश्चर्येच्या जोरावर देवांनाही हादरवून सोडलं होतं. सर्व देवगण त्याला घाबरून पळून गेले आणि त्रिकूट पर्वतावरील एका गुहेत लपून बसले. अन्न पाण्याविना अनेक दिवस त्यांनी त्या गुहेत काढले. त्या गुहेत असतानाच त्यांनी एक व्रत आचरलं, उपवास आणि जागरण. आणि नेमकं त्याच दिवशी होती आषाढ शुक्ल एकादशी. देवगणांच्या त्या सामूहिक श्वानातून एक दिव्य शक्ती उत्पन्न झाली आणि त्या शक्तीने गुहेबाहेर थांबलेल्या मृदुमान्य राक्षसाचा वध केला. त्या दिव्य शक्तीलाच पुढे एकादशी देवी असं नाव मिळालं, अशी मान्यता आहे. तेव्हापासूनच एकादशीचं व्रत हे पाप, संकट आणि नकारात्मक शक्तीचा नाश करणारं मानलं जाऊ लागलं आणि म्हणूनच आजही करोडो भक्त श्रद्धेने हे व्रत करतात. केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर त्यामागे एक ठाम विश्वास घेऊन. आणखी एका कथेनुसार याच दिवशी भगवान विष्णू राजा बळीच्या पाताळातील राज्यामध्ये 4 महिन्यांसाठी वास्तव्यास जातात आणि त्याला दिलेल्या वचनाची पूर्तता करतात. म्हणूनच या काळाला चातुर्मास म्हणतात आणि हा काळ आत्मपरीक्षण आणि साधनेचा मानला जातो. त्यापुढचे काही महत्त्वाचे नियम आणि परंपरा. या दिवशी काळ्या वस्तूंचा वापर टाळावा. एकादशीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करणं शक्यतोवर टाळावं असं सांगितलं जातं. शक्य असल्यास पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत, कारण हा रंग भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये. या दिवशी तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं निषिद्ध मानलं जातं. त्याऐवजी मातीच्या किंवा स्टीलच्या भांड्याचा वापर करावा. विष्णू सहस्त्रनाम आणि पांडुरंग स्तोत्राचं पठण करावं किंवा श्रवण करावं. या दिवशी शक्य तितका वेळ भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवावा. विष्णू सहस्त्रनाम, पांडुरंग स्तोत्र, हरिपाठ किंवा तुकाराम गाथेतील अभंगाचं पठण केल्याने मन प्रसन्न राहतं आणि व्रताचं पुण्य अनेक पटींनी वाढतं, अशी श्रद्धा आहे. तुळशीपत्राशिवाय विष्णू पूजा अपूर्ण आहे, हे लक्षात घ्या. तुळशीची पानं एकादशीला तोडायची नसली तरी आदल्या दिवशी तोडून ठेवलेली तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये अवश्य वापरावीत. विष्णू पूजेमध्ये तुळशीपत्राशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. फक्त लक्षात ठेवा, ती पानं आधीच तोडून ठेवलेली असावीत, एकादशीच्या दिवशी तोडलेली नसावीत. घरातील वातावरण प्रसन्न ठेवा. या दिवशी घरात भांडण, आरडाओरडा किंवा नकारात्मक चर्चा टाळावी. घरामध्ये दिवा लावून, उदबत्ती लावून वातावरण प्रसन्न आणि पवित्र ठेवावं. संध्याकाळी शक्य असल्यास हरिपाठ किंवा भजनाचा कार्यक्रम ठेवावा. उपवासाचे आरोग्यदायी फायदे काय आहेत? ही मंडळी, हे व्रत केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नाही, तर आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर मानलं जातं. आयुर्वेदानुसार ठराविक कालांतराने केलेला उपवास शरीराची पचनसंस्था सुधारतो, शरीर हलकं राहतं आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. आषाढ महिना हा पावसाळ्याचा काळ असतो आणि या काळामध्ये पचनशक्ती मंदावलेली असते. अशावेळी जड धान्याऐवजी हलका फलाहार घेतल्याने शरीराला विश्रांती मिळते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी अत्यंत विचारपूर्वक या व्रताची रचना केली होती. धर्म, विज्ञान आणि याचा सुरेख संगम या परंपरेतून दिसून येतो. तसंच मानसिक दृष्टिकोनातूनही हे व्रत उपयुक्त आहे. दिवसभर नामस्मरण, संयम आणि शांतता यामुळे मनःशांती लाभते, ताण कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. वारंवार विचारले जाणारे प्रश्न, ज्यामध्ये एकादशीला पाणी पिता येतं का? होय, ज्यांना निर्जळी व्रत करणं शक्य नसेल तर ते पाणी पिऊ शकतात. निर्जळी व्रत हे एक ऐच्छिक व्रत आहे, सक्तीचं नाही. औषधं घेता येतात का? हो, आजारी व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं अवश्य घ्यावीत. आरोग्याशी तडजोड करणं हा या व्रताचा उद्देश नाही. लहान मुलांनी उपवास करावा का? लहान मुलांना सक्तीने उपवास करायला लावू नये. त्यांना फक्त धार्मिक संस्कार म्हणून या दिवसाची ओळख करून द्यावी. व्रत मध्येच सोडलं तर काय होतं? शारीरिक कारणामुळे व्रत मध्येच सोडावं लागलं तर त्यात काहीच गैर नाही. श्रद्धा आणि नियम हेतू महत्त्वाचे असतात, कठोरता नाही.
महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आषाढी एकादशीचं स्वरूप. आषाढी एकादशी ही केवळ पंढरपुरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. इथे या दिवसाचं महत्त्व सर्वाधिक आहे. आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि देहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरला पोहोचते. चंद्रभागा नदीमध्ये स्नान, विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन आणि शासकीय महापूजा हे या दिवसाचं मुख्य आकर्षण आहे. मंडळी, सगळ्यात शेवटी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. हे व्रत करताना कर्मकांडांपेक्षा भाव महत्त्वाचा आहे. नियम पाळणं जरूर महत्त्वाचं आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे मनातील श्रद्धा, प्रामाणिकता आणि भगवंताप्रती असलेला विश्वास. जर तुमच्याकडून एखादा नियम अनावधानाने चुकला तर घाबरून जाऊ नका. मनापासून क्षमा मागा आणि पुढच्या वेळी अधिक काळजी घ्या. भगवंत भावाचा भुकेला असतो, कर्मकांडाचा नाही. हे या व्रताचं खरं तत्त्वज्ञान आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आषाढी एकादशीचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व, या दिवशी पाळायचे महत्त्वाचे नियम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळशीची पानं न तोडण्याचा नियम, जे बहुतेक लोक नकळतपणे करतात. तर ह्या काही चुका टाळल्या तर तुम्ही अशा पद्धतीने आषाढी एकादशीचं व्रत करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.